आपल्या सोबत आहेत नागपूर बोर्डाचे अध्यक्ष डॉक्टर शिवलिंग पटवे सर. सर, उमरेड पेपर फुटी प्रकरणात असं कळत आहे की तो 2023चा पेपर सेट केलेला पेपर होता आणि जो आरोपी आहे ज्याला अटक झाली निवृत्त प्राध्यापक त्यांनी तो सेट केला होता. ही बोर्डाची प्रश्नपत्रिका निर्मिती करण्याची एक प्रणाली आहे. यामध्ये साधारणतः दरवर्षी बोर्ड हे एका विषयाचे 4-5 पेपरचे सेट तयार करत असतं आणि हे तयार झालेले सेट हे विविध परीक्षांमध्ये गरजेप्रमाणे त्याच्यामध्ये पुन्हा काही बदल करून वापरत असतं. तर ह्यामध्ये आम्ही जे विषय शिकवणारे विषय शिक्षक आहेत त्यांची कार्यशाळा आयोजित करत असतो. त्यांचं एक पॅनल असतं. हे पॅनल ह्या प्रश्नपत्रिका तयार करतं आणि ह्याच्यामध्ये पूर्णतः गोपनीयता पाळलेली असते. ह्याच्यामध्ये साधन शुचिता ज्याला म्हणतो आपण, ह्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीनं जो ह्या कामाच्या ह्याच्यात सहभाग असतो त्यांना ह्या गोष्टी पाळणं आवश्यक असतं. तर हे जे मंडळी आहे काम करणारी त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी पाळणं गरजेचं होतं. सर, हे कसं 2023चा तो पेपर होता असं म्हटलं आहे, कसा लीक झाला असेल काय सांगा? पेपरचं असं असतं की साधारणतः 4-5 वर्ष पेपरची निर्मितीची प्रक्रिया चालते आणि ह्यामध्ये पेपर सेटर जे असतात, जे पॅनल असतं, त्या पॅनलच्या मंडळींनी हा पेपर तयार केलेला असतो आणि पेपर तयार झाल्यानंतर त्यांनी तो पेपर आणि त्या पेपरसाठी वापरलेलं सगळं जे काही रफ मटेरियल म्हणा, कागद म्हणा, पुस्तकाचे पानं म्हणा किंवा पुस्तकं जे वापरलेले असतात ज्याच्यात मार्किंग वगैरे केलं असतं त्यांनी ते त्या त्या ठिकाणी सोडून सील करायचं असतं आणि ते कुठंही त्याचा उच्चारणसुद्धा करायचं नसतं. परंतु ह्यामध्ये मे बी असं झालेलं असू शकतं की ज्यांनी प्रश्नपत्रिका सेट केलेली होती त्यांनी ह्या साहित्याचा गैरवापर केलेला असण्याची शक्यता आहे आणि म्हणून हे प्रकरण असं पुढं आलेलं आहे. 2023च्या परीक्षेसाठी सेट केलेला पेपर 2026मध्ये त्याने खाजगी शिकवणी वर्गाला दिला. हा गुन्हा ठरतो तुमच्या सिस्टममध्ये? नक्कीच. हे जे महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ माल प्रॅक्टिसेस ॲक्ट आहे त्यामधील तरतुदी आहेत. परीक्षेच्या संबंधित कामकाज करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने गोपनीयता पाळणं आवश्यक असतं. एवढंच नाही तर त्यांनी त्याच्याकडे काय जबाबदारी आहे, तो कुठे गेला होता, कोणत्या कामाला गेला होता, ह्या छोट्या छोट्या गोष्टीही त्यांनी कुणालाही न सांगणं अपेक्षित असतं आणि केलेलं काम हे त्याच ठिकाणी विसरून जाणंही अपेक्षित असतं. परंतु ह्यामध्ये संबंधितांनी याचा गैरवापर केल्याचं निदर्शनास प्रथमदर्शनी तरी नक्कीच येत आहे. सर, बोर्डाकडून काही कारवाई होऊ शकते आणि भविष्यात असं घडू नये म्हणून काय पावलं उचलली जाणार? ही जी कार्यवाही होत आहे ही बोर्डानेच केलेली कार्यवाही आहे. आम्ही पोलिसांमध्ये गुन्हा नोंदवलेला आहे. पोलिसांना आवश्यक ते मटेरियल, आवश्यक ते रिपोर्ट्स आम्ही सगळे दिलेले आहे आणि भविष्यामध्ये मुळात ही प्रक्रिया अत्यंत टाईट प्रक्रिया आहे. याच्यात कुठेही लॅक्युना नसतो. परंतु जेव्हा एखादी सहभागी असलेली व्यक्तीच असं काहीतरी करते तेव्हाच असे प्रश्न निर्माण होतात. भविष्यामध्ये आम्ही मंडळ म्हणून नक्कीच आता प्रश्नपत्रिका निर्मिती करत असताना काही गोष्टींची काळजी घेण्याच्या अनुषंगानं आमच्या राज्यमंडळाकडं प्रस्ताव पाठवणार आहोत आणि त्यावर त्या ठिकाणी निर्णय होतील. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन उमाटे, TVN मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.